भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील ठाणेगाव येथे भर दिवसा घडलेल्या एका धक्कादायक घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे। तलाव परिसरात एका सेवानिवृत्त शिक्षकाचा मृतदेह आढळला असून डोक्यावर दगडाने हल्ला करून त्याची हत्या करण्यात आल्याचा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे। या प्रकरणात पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले असून तपास सुरू आहे। पाहूया हा सविस्तर रिपोर्ट। भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील ठाणेगाव येथे गुरुवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली। प्राथमिक माहितीनुसार दोन व्यक्ती दुचाकीवरून ठाणेगाव तलाव परिसरात आल्या होत्या। त्यावेळी तलावाजवळ गुरे चारत असलेल्या एका गुराख्याने त्यांना पाहिल्याचे सांगितले जात आहे। काही वेळानंतर त्यापैकी एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीवर मोठ्या दगडाने हल्ला केल्याचा प्रकार समोर आला आहे। या हल्ल्यात संबंधित व्यक्तीचा घटनास्थळीच मृत्यू झाला। मृताची ओळख लीलाधर नथू मोहरकर वय 62 वर्ष अशी झाली असून ते सेवानिवृत्त शिक्षक होते। घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी पवनी पोलिसांना कळविले। पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला आणि तपास सुरू केला। या प्रकरणातील एका संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरू आहे। या हत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही। वैयक्तिक वाद, आर्थिक व्यवहार किंवा अन्य कोणते कारण होते का याचा तपास पवनी पोलीस करीत आहेत। या घटनेमुळे ठाणेगाव आणि परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांनी दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे। या प्रकरणाचा तपास सध्या पवनी पोलिसांकडून सुरू असून तपास पूर्ण झाल्यानंतरच हत्येमागील नेमके कारण स्पष्ट होणार आहे। या प्रकरणातील अधिकृत माहिती समोर येताच आम्ही तुम्हाला अपडेट देत राहू।